नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या ऑनलाइन क्लासमध्ये। मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आणि घरी रोज प्रॅक्टिस करताय ना? रोज 10 मिनिट प्रॅक्टिस करायला सांगितले, न चुकता सगळेजण करताय ना? तर आज आपण एक गेम खेळणार आहे आणि त्याच्यावरून कळेल की खरोखर घरी तुम्ही किती प्रॅक्टिस करताय ते। तर गेम असा असणार आहे की मी तुम्हाला हे जे समोर दिसतायत हे आहेत आपले फ्लॅश कार्ड, ते मी तुम्हाला दाखवणार आणि त्यानंतर तुम्ही मला त्याची व्हॅल्यू किती आहे ते सांगणार। एक एक करून मी तुम्हाला कार्ड दाखवेल आणि तुम्ही त्याची व्हॅल्यू किती आहे ते तुम्ही मला सांगायचं, ठीक आहे? चला तर मग आपल्याला कळेल की खरोखर घरी कोणी किती प्रॅक्टिस करते ते। तर आता हे बघा, हे कार्ड आहे। तर याच्यामध्ये बघा, मी एक तुम्हाला समजून सांगते की कसं सांगायचं ते। हां, आता हे तुम्हाला 2 रॉड दिसतायत इथे। हा इथे पॉइंट आहे व्हाईट कलरचा, म्हणजे आपला हा का आहे युनिटचा रॉड, आणि हा आहे आपला 10चा रॉड। जिथे पॉइंट आहे की नाही तो युनिटचा रॉड असणार आहे आणि त्याच्या बाजूचा मग 10चा। आणि ही आपली आडवी आन्सर लाईन, ह्या उभ्या रॉड्स, जसे आपण टूलवरती बघितलं सेम तसंच। आता ह्या आन्सर लाईनच्या खाली एक बीट्स टच झालेला दाखवलाय, बरोबर? मग आता याची व्हॅल्यू किती असणार सांगा बरं? याची व्हॅल्यू किती येईल? तर याची व्हॅल्यू आहे 1, ठीक आहे? अशा पद्धतीने तुम्ही मला आता हे बाकीचं सगळं सांगायचं। मी तर तुम्हाला आन्सर सांगणारच आहे, पण अगोदर तुम्ही ट्राय करायचं आहे। तुम्ही ट्राय करा, मी तुम्हाला आन्सर दाखवेल आणि सगळ्यांनी चेक करून घ्यायचंय की कोणाचं किती बरोबर आलंय, कोणाचं किती चुकलंय, ते तुमचं बरोबर आहे का चुकीचं। आता हे बघा, हे इथे किती दिसतंय सांगा बरं? हे आन्सर लाईन, हा युनिटचा पॉइंट आणि ह्या आन्सर लाईनच्या खाली 2 बीट्स आहेत, म्हणजे या फ्लॅश कार्डची इथे व्हॅल्यू काय झाली? 2। आता हे किती आहे सांगा बरं? हे किती असेल? 3। हे सांगा बरं आता किती आहे? दिसतंय का तुम्हाला? याची व्हॅल्यू किती आहे मग? 4। आन्सर लाईनच्या खाली 4 बीट्स आहेत म्हणून हे 4 आहेत। हा काय झाला? याची व्हॅल्यू सांगा किती आहे? याची व्हॅल्यू 5। तुमचं पण आन्सर येते की नाही असंच? आता तुम्ही सांगता ते काय मला ऐकायला येत नाहीये, तर तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, ठीक आहे? तरी पण प्रयत्न करायचा आहे सांगायचा। हे किती आहे सांगा बरं? आन्सर लाईनच्या वरती 1 बीट्स, आन्सर लाईनच्या खाली 1 बीट्स, मग याचा आन्सर किती येणार? 6। हे किती आहे सांगा बरं? मोठ्याने बोला जरा, किती आहे? 7। याची व्हॅल्यू किती आहे? 8। याची व्हॅल्यू किती आहे? 9। वरती 1 बीट्स, तो झाला 5 आणि खाली 4 बीट्स, म्हणजे याची व्हॅल्यू काय झाली? 9। आता हे बघा, इकडे आता इथे 2 आहेत रॉड, हा युनिटचा रॉड आहे, या युनिटच्या रॉडवरती काहीच नाहीये, आणि जो 10चा रॉड आहे त्याच्यावरती 1 बीट्स आहे, म्हणजे मग किती झाले सांगा बरं? सांगा बघू, तुमचं करेक्ट येतंय का बघा बरं, तुमचं आन्सर बरोबर आलं का चुकीचं? काय झालं? 10 या आन्सर लाईनच्या खाली आहे आणि रॉड कुठला आहे? 10चा, म्हणजे ह्या रॉडवरती 1 आहे, मग त्याच्या खाली 1 झाला, ह्या रॉडवरती काहीच नाही म्हणजे 0, 1 0 10, म्हणजे हे झालं 10। आता हे सांगा बरं, हे किती आहे ओळखा बरं, बघा तुमचं बरोबर आहे का? हे होतं 15। आता हे बघा, हे किती असेल सांगा बरं? चेक करून घ्या, आलं का तुमचं आन्सर बरोबर? हे बघा आता किती आहे, किती होईल याची व्हॅल्यू? 12। याची व्हॅल्यू किती आहे? युनिटच्या रॉडवरती 1 बीट्स आणि 10च्या रॉडवरती 1 बीट्स, मग याची व्हॅल्यू किती झाली? 11। हे बघा आता, हे किती आहे? 10च्या रॉडवरती 2 बीट्स आहेत, युनिटच्या रॉडवरती 0, म्हणजे इकडे 2 आणि इकडे 0,
म्हणजे काय झालं 20. आता इथे बघा हे किती आहे सांगा बरं. 10च्या रॉडवरती किती आहे. पहिल्यांदा आपण सुरुवात इकडून करायची. 2 रॉड असले की पहिल्यांदा 10च्या रॉडपासून सुरुवात करायची. म्हणजे आपण जे आहे की नाही युनिटच्या रॉडच्या नंतरचे जे असतात की नाही म्हणजे डावीकडून उजवीकडे यायचं. लेफ्ट टू राईट. मग पहिल्यांदा आता इकडे लेफ्ट साईडला कुठला आहे. आता इथे 10चा रॉड आहे. इथे किती आहे 1. मग तो 1 झाला. आणि युनिटच्या रॉडवरती किती आहे 9. म्हणजे हे किती झालं 19. हे किती आहे सांगा बरं. बघा तुमचं आन्सर बरोबर आलंय का. हे होतं 17. हे किती आहे बघा बरं. आन्सर चेक करून घ्या तुमचं. तर हे बघा किती आहे. बघा तुमचं आन्सर बरोबर आहे का. आता हे सांगा बरं किती आहे. हे बघा बरं आता सांगा मला हे किती येणार. आन्सर लाईनच्या वरती दोन्ही साईडला एक एक बीट्स आहेत आणि आन्सर लाईनच्या खाली पण एक एक बीट्स आहे. वरचे असतात 5 5 खालचा 1 1. पण हा कुठला आहे 10चा रॉड आणि हा आहे युनिटचा रॉड. मग हे किती झालं वरती 5 खाली 1 6 आणि इकडे पण 6 6 6 66. आलं का बरोबर. आता हे बघा हे सांगा याची व्हॅल्यू किती आहे. किती होणार याची व्हॅल्यू. बघा आन्सर चेक करून घ्या. हे होतं 86. ह्या साईडला 80 वरती 50 60 70 80 आणि इकडे 6 5 आणि हा 6 म्हणजे हे झालं 86. येतंय का बरोबर सगळ्यांचे आन्सर. आता इथे बघा हे किती होणार मग 87. आलं का. हे किती असणार मग बघा बरं. किती होईल हे चेक करा. आन्सर आलं का बरोबर. आता हे बघा हे किती असणार आहे. व्यवस्थित बघून घ्या आणि आता तुमचा आन्सर चेक करा. आलं का हे सेम. हे बघा हे आहे 76. बघा आलं का तुमचं आन्सर. आता हे किती असणार आहे. हे असणार आहे 50. आता हे बघा हे किती असणार आहे. हे झाले 10 20 30 40 आणि हे झाले 9 म्हणजे किती आलं 49. आता हे 2 डिजिटचं आपण बघितलं ठीक आहे. तुम्हाला आता समजलं असेल. त्यानंतर आता आपण थोडंसं पुढे जाऊया. हे मी परत एकदा तुम्हाला जे आहे ते तुम्हाला दाखवून देते. तुम्ही फास्टमध्ये मला सांगा किती होणार हे चेक करून घ्या तुमचा आन्सर. आता हे किती होणार. हे बघा बरं हे किती होईल 99. हे किती असणार आहे 88. हे किती असणार आहे 44. वरती काहीच नाहीये म्हणजे काय झाले हे फक्त खालचेच बीट्स आहे म्हणून हे झाले 44. अशा पद्धतीने हा छोटासा गेम असतो. बघा तुम्ही जर खरोखर प्रॅक्टिस केली असेल की नाही तर तुम्हाला ते लवकर आयडेंटिफाय होईल. आता बघा ते 2च रॉड होते. आता याच्यामध्ये तुम्ही बघा याच्यामध्ये तुम्हाला 3 रॉड दिसत आहेत बरोबर. हा युनिटचा व्हाईट डॉट असतो तो युनिटचा. त्याच्या डाव्या साईडला 10चा आणि त्याच्या डाव्या साईडला हा झाला 100चा रॉड. 3 रॉड आहेत. मग आपण स्टार्टिंग कुठून करणार रीडिंग करायला आपल्या लेफ्ट टू राईट. मग आता ह्या 2 रॉडवरती काहीच नाहीये. फक्त ह्या तिसरा जो रॉड आहे त्याच्यावरती किती आहे वरती 1 बीट्स आणि खाली 3 बीट्स. वरचा जो असतो तो असतो 5 आणि खालचा 1 1 असतो म्हणजे तो झाला 5 6 7 8. आता हे 8 आहे
याच्या खाली आपण लिहिणार समजा 8. याच्यावरती काहीच नाही आहे म्हणजे तो झाला 0. ह्या रॉडवरती पण काहीच नाही म्हणजे 0. मग 800 किती आला आन्सर? 800. समजलं तुम्हाला? 3 रॉड जरी असेल तरी कसं बोलायचं, नंबर कसे आपण रीड करायचे. आता हे बघा, आता याच्यावरती किती आहे? 2 बिट्स म्हणजे हा 2, हा किती आहे? 1 आणि इकडे 0. म्हणजे मग काय होणार? हा 100चा रॉड आहे, हा 10चा आणि हा युनिटचा. मग रीड कसा करणार? 210. आलं का बरोबर? तुम्हाला रीडिंग पण करता आलं पाहिजे, नंबर कसे रीड करायचे ते पण आले पाहिजे. आता हे बघा, याच्यावरती तिसऱ्या रॉडवरती 100चा जो रॉड आहे त्याच्यावरती 1 बिट्स आहे, मग तो असतो काय? 5. पण 100चा रॉड आहे म्हणून तो काय झाला? 500. आता हे बघा, हे 3 रॉड आहेत. 100च्या रॉडवरती किती बिट्स आहेत? 9. 10च्या रॉडवरती काहीच नाही म्हणजे तिथे झालं 0. युनिटच्या रॉडवरती आहे 7. मग कसं रीड करणार? 907. आता हे कसं रीडिंग करणार? इकडे किती आहेत? 8. इथे 0 आणि हा काय आहे? 6. मग हे कसं रीडिंग करणार? 806. हे बघा बरं, तुम्हाला रीडिंग करता येते का? आता मी फक्त आन्सर दाखवते, तुम्ही चेक करून घ्या. 865. हे चेक करा किती आहे हे? 600. हे चेक करा, हा झाला 7, हा झाला 1 आणि हा 7. 717. येते ना सगळ्यांच्या लक्षात कसं रीडिंग करायचं ते? हे बघा, हे किती आहे इथे? 378. आता हे तुम्ही सांगा बरं किती होईल? बघा मी आन्सर दाखवते. 999. हे आहे 700. आता हे किती आहे बघा? आलं का तुमचं हेच आन्सर? 477. आता हे 3 रॉड पर्यंत होते ते बघितले आपण. आता इथे बघा, हे काय आहे? 4 रॉड आहेत. 4 रॉड म्हणजे काय? हा युनिटचा, हा 10चा, हा 100चा आणि हा 1000चा. बरोबर? मग आता रीडिंग करताना तुम्ही कसं करणार आहे? लेफ्ट टू राईट. मग आता लेफ्ट वरती इथे वरती किती आहे? आन्सर लाईनच्या वरती 1 बिट्स आहे म्हणजे तो झाला 5. त्याच्यानंतर हे किती आहे? 2 आहे पण तो कुठे आहे? 100च्या रॉडवरती. इथे 5 आहे पण तो 1000च्या रॉडवरती आहे म्हणजे तो झाला 5000. हे 2 आहे पण 100च्या रॉडवरती आहे म्हणजे 200. हा 1 म्हणजे हा 10च्या रॉडवरती, तो झाला 10 आणि हे किती आहे? 9 युनिटच्या रॉडवरती. मग रीड करताना आपण कसं करणार? 5219. 5219. आलं का तुम्हाला रीडिंग करता? हे बघा बरं, आता हा 3 रॉड आहे ह्याच्यामध्ये. हे किती होणार मग? 378. आता हा बघा, हे पुन्हा 4 रॉड आहे. मग आता याच्यामध्ये किती झालं? हा बाकीच्या 3 रॉडवरती काहीच नाहीये आणि 1000च्या रॉडवरती आहे. 1000च्या रॉडवरती किती आहे? 4 बिट्स म्हणजे हे किती झाले? 4000. आता हे बघा बरं, तुम्ही बघा बरं ट्राय करून, तुम्हाला येते का रीड करता? पहिल्यांदा लेफ्ट टू राईट करायचं आहे. लेफ्टवरती पहिल्या रॉडवरती इथे किती आहे? 6 पण तो आहे 1000चा. त्यानंतर आहे 3 पण तो आहे 100चा. मग आहे 2 पण तो आहे 10चा आणि हा आहे 7 पण युनिटचा. मग रीड कसं करणार? 6327. हे बघा बरं, बघा आन्सर चेक करून घ्या. 7325.
हे किती होणार 387. हे किती होणार रॉडकडे लक्ष द्यायचं. 1 रॉड आहे, 2 रॉड आहे, 3 रॉड आहे की 4 रॉड आहे. तुम्ही रॉडकडे लक्ष द्यायचं आणि मग त्याप्रमाणे लेफ्ट टू राईट रीडिंग करायचं. फक्त नंबर्स किती ते बघायचं आणि कोणता रॉड येतो. मग आता हे किती होणार बघा बरं 8807. अशा पद्धतीने तुम्हाला हे रीडिंग करता आलं पाहिजे. हे किती आहे 9959. अजून 1-2 बघू आपण. हे बघा बरं रीड करा. हे झालं 5314. आता हे बघा हे सगळेच आहेत म्हणजे हे काय होणार 9999. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आज आपण ही फ्लॅश कार्ड जी ऍक्टिव्हिटी होती ती बघितली. आता जर तुम्हाला कोणाचे किती बरोबर आले काय ते सगळ्यांनी नंतर मला सांगायचंय की कोणाचे बरोबर आले, कोणाचे चुकले, कोणाला रीड करता येते, कोणाला अजून रीडिंग करता येत नाही, मग कोणाला किती प्रॅक्टिस करावा लागेल का प्रॅक्टिस करावा नाही लागणार हे सगळं समजेल. त्याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये अजून पुढे दुसरं बघूया. कॅल्क्युलेशन आता बघूया की कसे करायचे ते. नेक्स्ट लेक्चर पासून आपण कॅल्क्युलेशन बघणार आहे. आता हे होते आपली फ्लॅश कार्ड ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. चला तर मग बाय बाय. पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये.